नमस्कार. इयत्ता चौथी माझा रुमाल या पाठावर आधारित मागील व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण पाहिले. आता आपण या पाठावर आधारित स्वाध्याय पाहूयात. आधी आपण मराठी शब्द व त्याचे इंग्रजी अर्थ पाहूयात. रुमाल, हँकरचीफ. चौथीत इन द 4th स्टँडर्ड. आजी, ग्रँडमदर. भेट, गिफ्ट. पिवळा, येल्लो. निळा, ब्ल्यू. रंग, कलर. फुले, फ्लावर्स. नाजूक, डिलिकेट. जपून, केअरफुली. खिशात, इन द पॉकेट. सुट्टी, वॅकेशन, हॉलिडे. जेवण, मील. हात, हँड. पुसणे, वाईप. वर्ग, क्लासरूम. शाळा, स्कूल. पडला, फेल. शोधणे, सर्च. विचार, थॉट. शिक्षक, टीचर. मैदान, प्लेग्राऊंड. नाराज, अपसेट. निष्काळजीपणा, केअरलेसनेस. हरवला, लॉस्ट. शिपाई, पिऊन. आनंद, जॉय. धावत, रनिंग. मनाशी, टू वन सेल्फ. ठरवले, डिसाइडेड. घडी, फोल्ड. दप्तर, स्कूल बॅग. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न: वेदांतला रुमाल कुणी भेट दिला? उत्तर: वेदांतला रुमाल आजीने भेट दिला. प्रश्न: वेदांत नाराज का झाला? उत्तर: रुमाल हरवल्यामुळे वेदांत नाराज झाला. प्रश्न: वेदांतने मनाशी काय ठरवले? उत्तर: यापुढे आजीने दिलेला रुमाल सांभाळून ठेवायचा असे वेदांतने मनाशी ठरवले. प्रश्न क्रमांक 2. रिकाम्या जागा भरा. प्रश्न: वेदांतला तो डॅश खूप आवडायचा. उत्तर: रुमाल. प्रश्न: एवढ्यात डॅश वर्गात आले. उत्तर: शिपाई मामा. प्रश्न क्रमांक 3. विचार करा व सांगा. प्रश्न: पाठातील शिपाई मामांचा कोणता गुण तुम्हाला आवडला? पाठातील शिपाई मामांचा कोणता गुण तुम्हाला आवडला? उत्तर: शिपाई मामांचा प्रामाणिकपणा आणि मदत करण्याचा गुण आवडला. प्रश्न 2. तुम्हाला भेट स्वरूपात कोणकोणत्या गोष्टी स्वीकारायला आवडतील ते सांगा. आता तुम्हाला जर तुमचा वाढदिवस असेल किंवा घरी काही कार्यक्रम असेल तर तुम्हाला कुणी विचारलं तुम्हाला काय गिफ्ट आवडेल ते सांगायचं आहे. उत्तर: जसे की पुस्तके, खेळणी, चित्रकलेचे साहित्य, रंग, शालेय साहित्य आणि गोष्टीची पुस्तके भेट म्हणून स्वीकारायला आवडतील. प्रश्न क्रमांक 3. पाठातील घटना योग्य क्रमाने लिहा. आता तुम्हाला इथे काही वाक्य दिलेली आहेत आणि ती वाक्य तुम्हाला पाठातील योग्य क्रमानुसार लावायची आहेत. अ. वेदांत विचार करू लागला, रुमाल कुठे पडला असेल? आ. वेदांतला रुमाल खूप आवडायचा. ई. वेदांत म्हणाला, हा रुमाल माझा आहे. ई. वेदांत म्हणाला, आपण असा निष्काळजीपणा करायला नको होता.
वेदांतने मनाशी ठरवले, यापुढे आजीने दिलेला रुमाल सांभाळून ठेवायचा. आता ही जी वाक्य आहेत ती तुम्हाला योग्य घटनाक्रमानुसार लावायची आहेत. चला तर मग आता पाठामध्ये तुम्हाला ह्या वाक्यांमधलं सर्वात पहिलं वाक्य कोणतं आलं होतं ते शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. चला तर मग घटनाक्रम पाहूयात. उत्तर: 1. वेदांतला रुमाल खूप आवडायचा. 2. वेदांत विचार करू लागला, रुमाल कुठे पडला असेल. 3. वेदांत म्हणाला, आपण असा निष्काळजीपणा करायला नको होता. 4. वेदांत म्हणाला, हा माझा रुमाल आहे. 5. वेदांतने मनाशी ठरवले, यापुढे आजीने दिलेला रुमाल सांभाळून ठेवायचा. धन्यवाद.